महाराष्ट्र सरकार ने किसानों को गलत तरीके से लोन माफी देकर किसानों को धोखा देने और उनका मजाक उड़ाने का बहुत बड़ा काम किया है। इस गलत लोन माफी का विरोध करने और श्रीगोंडा तहसील में किसानों की भलाई की मांग करने के लिए शुक्रवार 19 जून 2026 को सुबह 9 बजे दौंड अहिल्यानगर रोड पर कोलगांव फाटा पर एक जोरदार रास्ता रोको आंदोलन किया गया। इस आंदोलन में हजारों किसानों ने हिस्सा लिया। किसानों की मुख्य मांगे, किसानों को बिना किसी के शर्त के 2 लाख रुपए का लोन माफ किया जाए, महावितरण गलत लोड रेगुलेशन खत्म करे और किसानों को बिना रुकावट और आसानी से बिजली सप्लाई पक्का करे। तेंदुओं के आने जाने से किसानों और उनके बच्चों की जान को खतरा है। तेंदुए के खतरे को हमेशा के लिए रोकने और किसानों और उनके परिवारों की सुरक्षा पक्का करने के लिए फॉरेस्ट डिपार्टमेंट को एक खास मुहिम चलानी चाहिए और पिंजरे लगाकर तेंदुओं पर पूरी तरह से काबू पाना चाहिए। कुठल्याही अटी शर्ती विना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी होत असलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्यातील सर्व नेते, खरं तर 8 दिवसापूर्वी राजेंद्र आबा मस्के यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंद्यामध्ये एक छोटं आंदोलन झालं। त्यानंतर एक बैठक झाली आणि नलगे सर आणि यांच्या मार्गदर्शनानुसार आजचा हा आपला रास्ता रोको सर्व श्रीगोंदा तालुक्यातील नेत्यांनी एकत्रित येऊन आपण निर्णय घेतला। आपण सर्व शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात। या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी या कर्जमाफीच्या संबंधित अतिशय सविस्तर अशा प्रकारचं विवेचन केलेलं आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही कर्जमाफी नसून ही कर्ज वसुली प्रक्रिया आहे। कर्ज वसुली त्याच्या ज्या अटी शर्ती आहेत, ज्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये माफ होणार आहेत, वरचं कर्ज आहे ते सगळं भरायचं, मग 50,000ची ते माफी देणार आहेत। मला शेतकरी बांधवांना एवढंच सांगायचंय की आपला देश 47 ला स्वतंत्र झाला, आपण 2026 मध्ये आहोत। त्या अगोदर मोगलांचं आणि ब्रिटिशांचं राज्य आलं, त्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत। 7 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। रविकांत तुपकर मागच्या 8 दिवसापासून आपल्या या मागणी करता आंदोलन करतात, त्यांचा बीपी कमी झालेला आहे। आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचा त्यांचा पाठिंबा आहे। आपला संपूर्ण कर्जमाफी करावी अशा प्रकारची मागणी आहे। त्याचप्रमाणे भारनियमनाचा जो मुद्दा आहे, 2 तास शेतकरी दिवसाआड लाईट, त्यामुळे शेतकरी पिळवटून निघत आहे। बिबट्यांची समस्या देखील मोठ्या प्रमाणात आहे। शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतीची कामं करत आहे। हे सगळे मुद्दे आबांनी, नलगे सरांनी आणि या सगळ्यांनी घेतलेले आहे। ब्युरो रिपोर्ट, V-न्यूज, पुणे, महाराष्ट्र।